राज्यात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। राज्य सरकारने 3 लाख टन तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी 300 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं रावल यांनी सांगितलं आहे। लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे। कांद्यांच्या प्रति क्विंटल सरासरी 2425 रुपये दर मिळालेला आहे। दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रत्येक किलो मागे 40 रुपयांची वाढ झालेली, त्यामुळे यंदाचा वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत राहण्याचा अंदाज आहे। बेदाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे। येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत मोसंबीची लागवड केलेली आहे। एरण गावातील शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे। बुलढाण्याच्या खामगावात बोगस जात प्रमाणपत्रासह बनावट शासकीय प्रमाणपत्र वाटण्याचा गोरखधंदा सुरू आहे। बोगस प्रमाणपत्रांवरती अनेकांनी लाभ घेतलेत। या प्रकरणाची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत। महसूल प्रशासनाच्या नाकावरती टिच्चून हे वाटप केलं जात आहे, मात्र प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतलेली असून अजून कोणतीही कारवाई केलेली नाहीये। जालन्यामध्ये महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे। पाणी वेस ते राजमहल टॉकीज रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आलेलं आहे। मात्र यावेळेला अतिक्रमणावरील कारवाई रोखण्यासाठी एका हातात चाकू घेत आत्महत्येचा इशारा दिलेला आहे, मात्र उपस्थितांनी त्याला रोखलेला आहे। जळगावच्या भुसावळीकडे अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते साड्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनेचा भुसावळमधून शुभारंभ झाला आहे। वाशिममध्ये मुसळधारेमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता, मात्र अजून सुद्धा सरकारकडून मदत करण्यात आलेली नाहीये। दरम्यान ही मदत खात्यामध्ये वर्ग करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिमच्या पांगरी नवघरे परिसरात रब्बी पिकाचं अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाण्याअभावी नुकसान होत आहे। पीक धोक्यात आलं असून वीज पुरवठा वेळापत्रकात बदल करा अशी मागणी शेतकरी करत आहेत। बुलढाण्यात क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांना टक्कल पडलं। दरम्यान ICMRच्या तपासानंतर त्यामध्ये जे रिपोर्ट्स येतील त्यानंतर उपाययोजना करू अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली। रत्नागिरीमध्ये शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आलेली आहे। नितेश राणेंच्या सूचनेनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। बांधकाम पाडण्यासाठी मुदत देऊन सुद्धा बांधकाम न पाडल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीच्या जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होते। गावकऱ्यांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचं आरोग्य आता धोक्यात आलंय। लोणार सरोवरानंतर बुलढाण्यातील भोर इथल्या पुरातन स्थळाला आता राज्य संरक्षित स्मारक जाहीर करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्यामुळे लवकरच भिंतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे। अकोल्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। अकोल्याच्या बाळापूर बसस्थानकात असलेल्या बोर्डवरती छत्रपती संभाजीनगर शहराच्या नावावर काळी शाई लावण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 12,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 कोटींचं अनुदान जमा करण्यात आलं आहे। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न दिव्यांग संघटनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आलेली आहेत। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। सोलापूरच्या बार्शीमध्ये टेक्स्टाईल मिलच्या शेजारी नाल्याच्या रुंदीकरणादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे। पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीने वाहन चालकांना 300 हेल्मेटचं वाटप करण्यात आलेलं आहे। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। जळगावात दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये आणि घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ व्हावी अशी मागणी केली जाते। कराड तालुक्यातील बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याने पाळीव कुत्र्यावरती हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते।
अक्कलकोट तालुक्यातील उजनी धरणातून एकरूथ योजनेअंतर्गत कुरनूर धरणामध्ये पाण्याचं पहिलं आवर्तन सोडण्यात आलेलं आहे. 8 बंधारे भरून घेण्यासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे. बीड जिल्ह्यातील आणखीन एका गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. बनावट नोटा आणि गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. सगळ्या जनतेचा एसआयटीवरती विश्वास आहे. तपास व्यवस्थित सुरू अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे. विष्णू चाटेने स्वतःचा मोबाईल फेकून दिला, त्यामुळे घुले आणि त्याच्यामधील संवाद तपासायचा आहे असं सुद्धा धस म्हणाले. नॉर्वे आणि स्वीडनची टूर ही ऑक्टोबर महिन्यातच ठरली होती. शासनाकडून रीतसर परवानगी घेऊनच रजेवरती असं स्पष्टीकरण डॉक्टर अशोक थोरात यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांवरती दिले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीने कोर्टाकडे घुलेच्या रिमांडची मागणी केली होती. मकोका कोर्टाने एसआयटी कोठडी सुनावलेली आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी कराडमध्ये सरपंचांनी मोर्चा काढलेला आहे. यावेळेला हाताला काळ्या पट्ट्या बांधत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. तहसील कार्यालयासमोर सरपंचांनी ठिय्या आंदोलन करत हत्येप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी जाहीर केलेली आहे. या सर्वांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली आहे. या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथलं गुंडाराज संपेल असा दावा त्यांनी केला आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 15 महिने उलटल्यानंतर सुद्धा आरोपीला अटक न झाल्यामुळे मुंडे कुटुंबियांनी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतलेली आहे. यावेळेला आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलेली आहे. मी परिवहन मंत्री असेपर्यंत एकही बस भाडेतत्वावरती घेणार नाही असं विधान सरनाईक यांनी केलेलं आहे. तर दरवर्षी 5,000 स्वमालकीच्या बस घेणार याला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. पिंगुरीच्या बसस्थानक आवारात ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय. एसटी बसच्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ केल्यामुळे त्यामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एसटी तिकिटाच्या भाडे दरवाढी विरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आलेलं आहे. अंबादास दानवेंसह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नांदेडमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. नांदेड बस स्थानकात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलंय. तिकीट दरवाढ रद्द करण्याची मागणी यावेळेला केली गेली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर निंबाळकर आणि पाटील समर्थक आक्रमक झालेत. समर्थकांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळेला एसटीची भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी सुद्धा केली. बीडच्या आहेर वडगाव गावात जलजीवन मिशन अंतर्गत झालेला पाणीपुरवठा योजनेचं निकृष्ट दर्जाचं काम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. गावकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. शक्तीपीठ महामार्गाला बीडमधील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलंय. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असा आरोप शेतकऱ्यांनी केला. रत्नागिरीच्या दापोलीतील बुरोंडी आडे अंजर्ले समुद्र किनाऱ्यावरती पतन विभागाच्या माध्यमातून बंधाऱ्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याचा आरोप मयूर मोहिते यांनी केलेला आहे. यासाठी या तरुणाने अमरण उपोषण केलेलं आहे. यवतमाळमध्ये स्कूल बसचा अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. याबाबत अद्याप शाळा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाहीये. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला घेराव घालत शिक्षकांना जाब विचारलाय. अमरावतीच्या सोनरी गावामध्ये चक्क विद्युत खांबावरती बसून शेतकऱ्यांनी अनोखं उपोषण सुरू केलेलं आहे. हा विद्युत खांब रस्त्यावरून बाजूला करण्याच्या मागणीसाठी पोलवरती खाट बांधून या शेतकऱ्याने उपोषण केलंय. धुळे शहरात कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीविरोधात आंबेडकरी युवक संघटना आक्रमक झालेली आहे. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. मारहाण प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करायची मागणी सुद्धा केली. सरसकट कर्जमाफी मिळावी,
स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालावरती आधारित भाव ठरवण्याचा अधिकार मिळावा आणि पीक विमा मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी थेट रस्त्यावरती उतरलेले आहेत. आपल्या बैलगाडीसह रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा गावातून वारकरी संप्रदायाकडून पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही दिंडी शेगावच्या दिशेने रवाना झाली. गावातील विधवा महिलांना विवाहित महिलांप्रमाणेच मान सन्मान देण्याचा निर्णय कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अंबप गावानं घेतलेला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला. पुण्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परकीय भाषांचं ज्ञान आत्मसात व्हावं यासाठी पुणे जिल्हा परिषद यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळेमध्ये जर्मन भाषा शिकवली जाते. यावेळेला विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेमध्ये संवाद साधत मनोगत व्यक्त केलं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोलकास इकडे हत्ती 10 ते 25 जानेवारी दरम्यान 15 दिवसांच्या सुट्टीवरती गेले होते. या सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या थकलेल्या पायांची मालिश करण्यात आलेली आहे. सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर हत्ती पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील मेढा निवती या ग्रामपंचायतीने ब्ल्यू फ्लॅग बीच नामांकनासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या टीमने निवतीकडे दौरा केला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांनी शेगावमध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी महाराजांच्या चरणी साकडं घातलंय. 4 वर्षांपासून छावा सिनेमाचं काम सुरू आहे. लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे, मात्र त्यावरून वाद होत असल्यास वादग्रस्त आणि आक्षेपार्ह असलेली दृश्य आम्ही काढून टाकू, असं वक्तव्य छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिले. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित असलेल्या छावा सिनेमाच्या पडताळणीसाठी विशेष शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ट्रेलरवरून उठलेल्या वादंगामुळे मुंबईमध्ये 29 जानेवारी रोजी विशेष शो दाखवला जाणार आहे. ओमराजे निंबाळकरांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करणारी पोस्ट केली होती. यातून उद्धव ठाकरेंचा फोटो वगळण्यात आलेला होता. ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने ही पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली. दरम्यान निंबाळकरांच्या हे निदर्शनास येतात त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो लावून पुन्हा एकदा पोस्ट केली. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप मिटलेला नाहीये. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले होणार असा दावा महेंद्र दळवींनी केलेला आहे. आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा देत तटकरे हटाव मोहीम सुरू केल्याचं दळवींनी स्पष्ट केलं आहे. पालकमंत्री पदावरून विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप मंत्री अनिल पाटील यांनी केलेला आहे. महायुतीच्या 3ही पक्षातील नेते सक्षम असून मंत्रिमंडळाच्या विस्तारासह पालकमंत्री पदं योग्य पद्धतीने दिली गेली आहेत, असं अनिल पाटील म्हणाले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झालेली आहे. तर त्यानंतर दोघांनी एकत्र जेवण केलेलं आहे. दोघांमधील खलबतांनंतर चर्चांना उधाण आलंय. सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 2 दिवसात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. रायगडमध्ये ध्वजवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत तटकरेंच्या उपस्थितीवरती माजी आमदार पंडित पाटील यांनी आक्षेप घेतलेला आहे. अनिकेत तटकरे मंत्री आदिती तटकरेंसोबत व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉल पाळलेला नाही असा आरोप पाटील यांनी केला आहे. बीडच्या पाटोदा नगरपंचायतीमधील नव्याने निवड झालेल्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा भाजप आमदार सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार झालेला आहे. यावेळेला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये त्यांचं अमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी जरांगे यांचे हे मागण्यांवरती आपल्या ठाम आहेत. सोलापुरात जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत सुद्धा अमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. 3ऱ्या दिवशी बार्शीमध्ये मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झालेत. अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केलेली आहे. यावेळेला जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.